नमस्कार मित्रांनो, मी सुदीप. तर आपण आलो आता लिंगनूरमध्ये. तर आता परवाच मित्रांनो ट्रॅक्टरचं मैदान पार पडलं नेरलीला, जे भव्य दिव्य मैदान होतं. त्यामध्ये आता गब्बर बैल म्हणजे आपल्यासोबत आता अनिकेत मेजर लिंगनूरचा आहेत. त्यांचा आता ह्यो बैल आहे गब्बर बैजा. आता तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितला असशीलाच, कोल्हापूरच्या संदीपदांच्या वशासोबत हे बैल पळत होता. तर त्या मैदानाला एक वाईट घटना घडली, म्हणजे दुःखद घटना घडली. त्याचा नक्की निषेध करायसारखीच घटना आहे. तर बैल पळत असताना पब्लिक मध्ये एका माणसानं एक असा ह्या मापाचा एक मोठा असा दगड बैलाला मारला. आता त्या माणसाचा उद्देश काय होता, म्हणजे गाडी कॅन्सल करायची का, मालकाबद्दल त्याला काय राग होता का बैलाबद्दल काय राग होता, हे आता आपल्याला काय कळलं नाही. आता त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती आपण आता अनिकेत मेजर आहेत त्यांनाच आता आपण विचारूया. तर मेजर, आता तुम्ही मैदानाला बैल पळवलेला बरोबर, संदीपदांच्या वशासोबत चांगलं तुम्ही पैर घातलेलं बरोबर. मग असं नेमकं ती घटना कुठं घडली, म्हणजे ती दगडमार जी आता व्हिडिओ व्हायरल व्हायला आहे सोशल मीडियावर, ती घटना कुठं घडली आणि म्हणजे नेमकं काय झालं ते सविस्तर सांगा. घटना निर्ली पट्ट्यावर होऊन मला वाटते एक 30% रान निघालेलं, 30% रान निघालेलं, गाडी 2 ला जाऊन पडलेली. बरोबर. आणि 2 ला जाऊन पडली. 1 नंबरला हरण्या पळालता आणि 2 नंबरला गब्बर पळालता. तर एक 30% रान संपल्यावर त्या माणसानं दगड मारलाय. मग आता त्याचा हेतू काय होता, बैल मारण्याचा, बैलाला पाडण्याचा, गाडी कॅन्सल करण्याचा, ते काय आम्हाला कळालं नाही. पण त्याने जे कृत्य केलंय 100% चुकीचे केले. आम्ही पण म्हणतोय, चाहता वर्ग पण म्हणतोय, ओव्हरऑल सगळेजण म्हणायला लागलेत हे काय बरोबर नाही. ती व्यक्ती सापडायला पाहिजे, ती व्यक्ती सापडायला पाहिजे. काय असेल ते निर्णय आम्ही कायदेशीर कारवाई घेऊ करू आपण. तर आता कसं आहे, आता ह्यात 1-2 अँगल पण बघू शकते आपण, की बाबा एक तर बैलाबद्दलचा त्या व्यक्तीचा राग असेल, किंवा म्हणजे किंवा तुमचा असं वैयक्तिक कोणासोबतचा काय तर वाद असेल, तसं काय अँगल आहे आता आमचा वैयक्तिक वाद तर नाही, कारण आम्ही वाद करायला इथं काय नसतो. आपला बैल आणि मित्रमंडळ वगैरे आहे, वाद कोणाचा नसतो. प्रत्येक गोष्ट बैलापासून मित्रमंडळ सगळ्यांची खबर आपल्या कानावर असते, कोण कुठं काय करायला लागले. त्यामुळे वाद तर आमचा कोणाचाच नाही. बाकी त्यानं का केलंय हे आम्हाला अजून पण कळना. त्याला जी बघण्यावरनं असं वाटतंय की एक तर राऊंडातला नव्हतो, त्याला काय करायचं होतं हे आम्हाला अजून पण कळना. आम्ही त्याच गोष्टीवरती विचार करतोय. फक्त वाईट एवढंच वाटतंय, त्यानं मला वाटतं काय बैल अजून सांभाळा नसेल. बरोबर आहे. आणि आम्ही ह्याला कसं पोटच्या मुलासारखं सांभाळतोय. सगळेजण ह्याच्यावर जीव लावल्यात, चाहता वर्ग आहे, माल सगळेजण जीव लावल्यात. हे असं होणे बायचान्स त्या दिवशी जर बैलाला लागला असतं जास्त, तर ह्या जबाबदार कोण राहिला असतं. बरोबर आहे. आता कसं आहे, आमचा आम्हालाच परत बघायला लागला असतं, तुम्हाला लागलं असतं. आता दगड तर बरोबर बैलाची आहे, आता तुम्हाला थोडक्यात सूज दिसेल समोरनं बघितल्यावर. बरोबर डोळ्याच्या 1-2 बोट वर लागलाय. जर का इकडे तिकडे दगड झाला असता, बरोबर बैलाला डोळ्यावरच बैल बसवता, म्हणजे दगड बसवता, आणि बैल कायमचा निकामी झाला. कारण दगडाची पण साईज तुम्ही मित्रांनो व्हिडिओ, ते जी काही ड्रोनचे व्हिडिओ असतील, आणि मला वाटतं माझ्या व्हिडिओ मध्ये पण ते आलाय, क्लिअर आलाय, की माणूस पण दिसलाय. खरं कसं झालंय, तिचे आता सोशल मीडियावरती एक AI जनरेटेड फोटो केलाय. आता त्याबद्दल थोडक्यात जरा सांगा प्रेक्षक. कसं आहे, काल्पनिक फोटो AI जनरेटेड केलाय फोटो देऊ, पण तोच माणूस हाय असं काय आपण शुअरली सांगू शकत नाही. बरोबर. त्यामुळे त्या फोटोवर कोण विश्वास ठेवून काय कारवाई करू नका. जसं जर समजा तो माणूस त्या तसं दिसणारा घावला, तर तुम्ही त्यावर काय कारवाई किंवा ऍक्शन काय घेऊ नका. अगदी तुम्ही निरोप द्या की बाबा असा दिसणारा माणूस घावलाय, तुम्ही एकदा येऊन जावा किंवा भेटतो, आपण बोलू. शरीर वर्णन कळते आपल्याला, त्यामुळे तुम्ही काय कोण ऍक्शन घेऊ नका. आपलं काय कसं आहे, क्लिअर नाही, तोच माणूस आहे असं क्लिअर नाही, त्यामुळे काय ऍक्शन घेण्यात काय अर्थ नाही. बरोबर आहे. तर आता कसं आहे, ही आता मला वाटतं आपल्या शर्यतीच्या क्षेत्रात दुसऱ्यांदा घटना घडली. कारण पहिल्यांदा घडलेली ती एकसंब्याला बरोबर, दुसऱ्यांदा आता गब्बरच्या बाबतीत घडल्या. तर आता मित्रांनो कसं आहे, तुमचं जे काय वैयक्तिक वाद असतील ते तुमचं म्हणजे तुमच्यात म्हणजे काय, आता हे अनिकेत मेजर आहेत ह्यांच्याबद्दलचं काय बाबा तुमचं काय तर वैयक्तिक वेगळं मत असू शकतंय, म्हणजे एखाद्या त्या व्यक्तीचं, तर तुम्ही ह्यांच्यासोबत काय असेल ते बसून मिटवा किंवा काय असेल ते हे करा. पण एक महादेवाचा नंदी आहे, ह्याला कुठं काय इजा पोचू नका. कारण कसं ह्याला इजा पोचून तुमचं कधी सरळ होईल असं मला तर काय वाटत नाही. 100% सरळ होणारच नाही. का आता जसं सुदीपदा म्हटली, तर बाबा अनिकेत मेजर म्हणजे माझ्याशी अगर कोणाचा वाद असला तर तुम्ही 100% आम्हाला फोन करा, भेटा, बोलवा, आम्ही येऊ किंवा तुम्ही या भेटायला. बरोबर. आम्ही बाबा आमचं काय चुकलं असतं 100% आम्ही माफी मागू. ठीक आहे. पण कसं आहे, ह्याला मारून तुम्हाला काय मिळणार नाही, शेवटी तळतळाटच लागणार आहे. आता काय आम्ही तर तळतळा लागलोय, बैलाला लागले, ह्याला काय बोलता येत नाही. बरोबर आहे, ह्याला बोलता येत नाही. पण चाहता वर्ग बी मला वाटते किती तर शिवा दिला असं. होय होय होय, किती तर शिवा. मी स्वतः शिवा दिला असं काय नाही, पण
असं नंदीला काय करू नका. करायचं झालं तर तुम्ही 100% मालकाला करा, समोर या बाबा तुझं हे चुकलं तर म्हणताना मी बोलून विषय मिटवा किंवा भांडून मिटवा, काय अडचण नाही. कसं मिटवाय तसं मिटवा, काय अडचण नाही आपल्याला. फक्त बैलाला काय करू नका. आणि ह्या बैलाला झालं, हरण्याला झालं, इथनं पुढे मी म्हणतो या राऊंडात कुठली जी बैल पळा लागल्या, सगळी बैल ज्याच्या त्याच्या मार्काला पोटच्या पोरासारखा असते, बरोबर आहे. तर बैलाला कुठल्याही तुम्ही इजा पोचवायचा प्रयत्न करू नका, असं आपलं क्लिअर म्हणणं आहे. कारण जो तो मालक आपल्या पोटच्या पोरासारखं बैल सांभाळतोय. त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे, ह्यो बैल असू दे, अजून कुठली बैल असू दे, पळणाऱ्या बैलावर तुम्ही अत्याचार करून किंवा त्याला मारून, दगड मारून, काय जर मारून जर तुम्हाला वाटत असेल गाडी कॅन्सल, आता त्या दिवशी जर त्याचं जर करणारच असलं तर तो काय म्हणजे केलाच का गाडी कॅन्सल करायची हिशोबाने, गाडी कॅन्सल झाली का नाही, त्यानं केला 30% रन निघाल्यावर बैलाला दगड मारला, त्यातनं पण बैल गेला, गाडी फिरवली, त्यानंतर 70% रन कव्हर झाल्यावर बैलाची उंदीर नक्की तुटली, तरी बैलानं गाडी सोडली नाही. शेवटपत्र बैलानं फाईट झाली, गाडी झाली 2. बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे ते काय तर त्या ह्या दुखण्यामुळं किंवा त्या उंदीर नक्कीमुळं नंबरात नक्कीच फरक पडला. नंबरात 100% फरक पडला. जरा पळात पण कमी जास्त झालं, बैल उंदीर नक्की लागल्यावर मात्र कमी आला, बैल आकसला. होय, बरोबर. तर मित्रांनो, खरंच आता प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही जेव्हा मैदान बघायला येत असतायसा तेव्हा कसं आहे, ही बैल असतात ही काय तुम्हाला वाटते 5-10 हजारची कुठनं तर काय खोंडा आणल्यात आणि कोण पण उठून राऊंडात आले असं नसते. जनरलची बैल कमीत कमी 20, 25, 30 लाखाच्या ही वरची बैल आहेत आणि कदाचित ह्या बैलांची किंमत पण होऊ शकत नाही. आता आपण म्हणतो 20-25 लाख, पण मालकानं जर का द्यायचं नाही ठरलं तर ह्याची किंमत पण आपण करू शकत नाही. पण कसं आहे, मालक आता एवढं असं, आता स्वतः मेजर आता तिथे ड्युटीवर असतात, आता जवान आहेत त्यांनी ड्युटीवर असतात, त्यातनं सगळं त्यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून असू दे किंवा इतर कुठल्या गोष्टीच्या माध्यमातून बैलासोबत संपर्क ठेवतात. तरी सगळं बैल फक्त मेजरांना जवळ येऊ देते. आता आपण इथं आल्यावर बघितलं, म्हणजे त्यांचं बैलाबद्दलचं प्रेम आपल्याला कळतंय. आता स्वतः कसं आहे, बैल मालक तर कुठली असली दुष्कृत्य काही करणार नाही, कारण कसं आहे, तो पण स्वतः एक महादेवाचा नंदी पाळतोय, त्याला पण बाबा माहित आहे. हा, तेच की, त्याला पण माहित आहे की बैल सांभाळणं काय आता किती अवघड आहे. मैदान पळवणं, बैलाला शर्यतीला तिथनं नेऊन आणूस तोपर्यंत काय हाल असतंय हे प्रत्येक मालकाला माहित आहे. त्यामुळं ते जो काय माणसानं हे दुष्कृत्य केलंय त्याचा मला वाटतं या राऊंडाशी काय संबंध असेल, संबंध हाय असं काय वाटत नाही काय, पण त्यांना जे करायचं ते चुकीचंच केलंय. असं ज्या काही चुकीच्या गोष्टी झाल्या त्या चुकल्यातच. आता इथनं पुढे तर आता सुधारायची गरज आहे. आणि प्रेक्षकांना एकच आवाहन करतो की समजा आपल्या आजूबाजूला जर का असली कुचकट मनाची जी काही माणसं जर का आढळली तर पहिला एक तर त्या मालकांना हे करा, म्हणजे सूचना करा की बाबा ह्या माणसानं असं असं तुमच्या बैलाच्या बाबतीत केलंय, किंवा कमिटीला, पंच कमिटीला, किंवा इव्हन मी जेव्हा तिथं असेन तिथं मला जरी सांगितलं तरी पण मी नक्कीच ते निरोप मालकांच्या पर्यंत असू दे किंवा पंच कमिटीपर्यंत असू दे तिथं पोहोचवायचा प्रयत्न करतो. आणि अजून एक आता मित्रांनो, काय आता दगड मारलाय म्हणून ही गोष्ट चर्चेत आली, जी व्हिडिओ दिसली म्हणून चर्चेत आली, बरोबर. आता काही जण बाटल्या फेकतात, म्हणजे आता बाटलीत खडं घालतात, फेकतात, काही जण काट्या फेकून मारतात, किंवा काही जण त्यांच्या परीने काय करायचं ते करतात. कोण बाहेरनं बॅटरी पळून लावायला बघतोय किंवा काय करतो, असलं गैरप्रकार करू नका. त्या माणसाचा आता व्हिडिओ आलाय, फक्त आता फोटो नाही दिसला, तोंडाला काय तर बांधलं असेल किंवा काय असेल, त्यामुळं. पण प्रेक्षकांना विनंती आहे की अशी गोष्ट जर का तुमच्या आजूबाजूला घडत असली तर नक्कीच संपर्क करा. धन्यवाद मित्रांनो.